7.5 लाख पॅकेज शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज अवसरी म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज अवसरी या कॉलेजचं पॅकेजेस जे आहे या वर्षी किती होतं आणि एमएसटी सीईटीचा कट ऑफ किती होता ही माहिती आपण का बघतोय तर यामध्ये प्रमुख कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक स्वप्न असतं की आपण इंजिनियर झालं पाहिजे आणि त्याकरिता विद्यार्थी चांगला अभ्यास करत असतात. तसेच पालकांना देखील वाटतं की आपल्या मुलींनी इंजिनिअरिंग केलं पाहिजे आणि त्याकरिता पालक देखील करीत असतात तर त्यांनी प्रयत्न करत असतात. आणि हे करत असतानाच बरेच गोरगरीब विद्यार्थी असे असतात की ते चांगला अभ्यास करतात परंतु चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती नसल्यामुळे त्यांच्या ऑप्शन फॉर्म मध्ये चुकीचं जर इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव गेलं तर त्यांचं करिअर जे आहे ते पूर्णपणे एका वेगळ्या दिशेला जात असतं हुशार मुलं असताना देखील. तर त्यामुळे चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्या कॉलेजला किती मार्क एमएसटी सीईटी करिता पाहिजे, किती एमएसटी सीईटीचा पर्सेंटाईल स्कोर पाहिजे याची माहिती आपण 7 इन्फो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत. ही माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर जे काही काउन्सिलिंग करणारे वेगवेगळे ऑफिसेस असतात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर 5-10 हजार रुपये ही माहिती पैसे भरून ती माहिती विद्यार्थ्यांना मिळते. मात्र आपण विद्यार्थ्यांकरिता विनामूल्य ही माहिती देत आहोत. 2010 पासून हे काम आपलं सातत्याने सुरू आहे. असंख्य विद्यार्थ्यांचा आता इंजिनिअरिंग कंप्लीट पण झालेला आहे आणि बरेच विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावरती नोकरी देखील करत आहेत, चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी देखील करत आहेत. तर या संदर्भात आज आपण बघतोय 7.5 लाख पॅकेज शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज अवसरी गव्हर्नमेंट अवसरी एमएसटी सीईटीचा कट ऑफ. तर ही 2023-24 ची माहिती आपल्याला पाहायला मिळते. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अवसरी हे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर 23-24 ची ही प्रक्रिया अजून देखील प्लेसमेंटची सुरू आहे. याच्यामध्ये आणखी आकडेवारी बदलू देखील शकते पण सध्याची जी आकडेवारी सध्या समोर येत आहे त्याची माहिती आपण बघतोय. तर यामध्ये कंपन्यांचे नावं दिलेले आहे आणि ब्रँचेस देखील जसं मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, ऑटोमोबाईल, ENTC, इन्स्ट्रुमेंटेशन असं देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग त्या कंपनीमध्ये कोणत्या ब्रँचेसचे कोणत्या स्ट्रीमचे विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. तर पहिली जी अदानी एंटरप्राइजेस कंपनी आहे यामध्ये मेकॅनिकल एका विद्यार्थ्याचं प्लेसमेंट झालेलं आहे, सिव्हिलच्या 5 विद्यार्थ्यांचं, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 18 विद्यार्थ्यांचं असं 24 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. आणि याला जास्तीत जास्त पॅकेज हायएस्ट पॅकेज 6.5 लाखाचं मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर याच पद्धतीने पुढच्या देखील कंपन्या आहेत. तर यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशन असेल, कॉम्प्युटर असेल, या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये देखील विद्यार्थ्यांचं सिप्ला, CPS अशा कंपन्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 6.5 लाख, 3.41 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख, 2.28 लाख, 4 लाख, 3 लाख, 5.5 लाख, 4 लाख. त्याचसोबत हिताची अत्यंत चांगली कंपनी आपल्याला पाहायला मिळते. पर्सिस्टंट, रिलायन्स, टाटा मोटर्स मध्ये देखील जवळपास 20 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. TCS मध्ये देखील 3 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालंय. TCS निंजा मध्ये एका विद्यार्थ्याचं, टेक महिंद्रा ऑफ कॅम्पस जे प्लेसमेंट झालेलं आहे एका विद्यार्थ्याचं, टेक्नोलॉगस यामध्ये 4 विद्यार्थ्यांचं, झील मानुफ मध्ये 2 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. त्याचसोबत MSKH सिटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये 36 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. आता पॅकेजेस जर आपण बघितलं यामध्ये हायएस्ट पॅकेज 7.5 लाख पाहायला मिळते, काहींना 5 लाख पॅकेज आहे, 3.5 लाख, 3.6, 2.4, कमीत कमी 2.4 पॅकेज पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त 7.5 लाख, काहींना 7 लाखाचं पॅकेज पाहायला मिळते. असं टोटल 165 विद्यार्थ्यांचं आतापर्यंत प्लेसमेंट झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामध्ये टक्केवारी जी आहे ती 37% विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झाल्याची या ठिकाणी टक्केवारी. अजून देखील पुढे प्लेसमेंट चालूच असणार आहे. या ठिकाणी जे प्लेसमेंटची माहिती जी दिलेली आहे ती 10/7/2024 रोजी पर्यंत अपडेटेड आहे. याच्यामध्ये या 10/7/2024 नंतर देखील त्या ठिकाणी प्लेसमेंट झालेला असेल. परंतु जी सध्याची माहिती आहे ती आपण बघतोय तर मॅक्झिमम पॅकेज विद्यार्थ्यांना मिळालंय गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अवसरी मध्ये 7.5 लाखाचं पॅकेज एका वर्षाला मिळालेलं आहे. आता ही 7.5 लाख देणारी कंपनी जी आहे ती रिलायन्स मध्ये
विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. जवळपास 2 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट रिलायन्समध्ये झालेलं आहे आणि 7 लाखाचं पॅकेज TCS त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट हे आपल्याला कॉम्प्युटरच्या 3 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट हे TCS मध्ये ऑनलाईन पद्धतीने झालेलं आपल्याला पाहायला मिळते. 7 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे TCS मध्ये. आता त्यानंतर कॅपराऊंड करिता म्हणजेच CET मध्ये MST CET करिता किती स्कोर MST CET मध्ये लागतो, किती पर्सेंटाईल स्कोर या ठिकाणी लागतो, तर हा जी आता आपण डेटा बघतोय तो कॅपराऊंड 1 चा आहे 2024-25 चा. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसरी खुर्द. तर या कॉलेजचा जर आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा होम युनिव्हर्सिटी जी आहे ती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे. होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ जर बघितला तर जनरल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आता ब्रॅकेटमध्ये जो स्कोर पाहायला मिळतोय तो MST CETचा पर्सेंटाईल स्कोर आहे. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 95.58 पर्सेंटाईल स्कोर पाहिजे होता या ठिकाणी. जनरल SC करिता 89, ST करिता 83, VJ करिता 88, NT2 करिता 93, OBC करिता जनरल OBC करिता 95, जनरल SC BC करिता 94, लेडीज ओपन करिता 96, लेडीज SC करिता 92, लेडीज ST करिता 74, लेडीज VJ करिता 93, लेडीज OBC करिता 94, लेडीज SC BC करिता 95, फिजिकली हँडिकॅप ओपन करिता 28. आता सर्व सविस्तर ॲक्युरेट आकडेवारी आपल्याला स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते. इथे देखील ब्रँचेसचा कट ऑफ आपण वेबसाईटवरती PDF डाउनलोड करून देखील पाहू शकता. तर या पद्धतीने गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अवसरीला मॅक्झिमम पॅकेज या वर्षी जर आपण बघितलं तर 7.5 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे, काहींना 7 लाखापर्यंत. आणि MST CETचा पर्सेंटाईल स्कोर किती लागतोय कॉम्प्युटर करिता होम युनिव्हर्सिटीचा त्याची देखील माहिती मिळालेली. ही माहिती जास्तीत जास्त जे 12वी मध्ये विद्यार्थी शिकत आहे, ज्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या जवळचे आहे की ज्यांना ही माहिती उपयोगी पडू शकते त्यांच्यापर्यंत ही माहिती निश्चित जर आपण पोच केली तर या माहितीचा या विद्यार्थ्यांना ज्यांना अभ्यास करायचा आहे, गोरगरीब विद्यार्थ्यांना, काही शाळांना, काही कॉलेजेस पर्यंत ही जर माहिती मिळाली दुर्गम भागातील कॉलेज शाळेंना तर याचा निश्चित त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. याकरिता आपण देखील ही माहिती जास्तीत जास्त गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत जर शेअर केली तर निश्चित त्यांना देखील याचा फायदा होऊ शकतो. सर्व माहिती आपण 7 Info या YouTube चॅनलच्या माध्यमातून बघतोय.